देखा गया रे बरेले के बाजार में. सुन बाई, काय म्हणता आई? म्हणून राहिली जास्त कांद्याची पाल फेकून देऊ नको. हा लय लय कांद्याची तू पाल काढून फेकून राहिली. हा एवढं फेकल्यानं बरं होईन काय? एवढं वाया घालवण्यानं बरं होईन काय? त्यापेक्षा जास्त त्या पाल फेकून दिली म्हटलं. हा असं कसं? तुमचं बरोबर आहे. त्याच्यापेक्षा नाही इकडून कमी काढणं होत नाही. हा पुढे एवढं कमी काढणार नाही इकडून. हा तुला सांगतो जास्त भाजीपाला वाया घालूच नको जो. कसं आहे महाग आहे म्हटलं, भाजीपाला किती महाग पडून राहिला. आणि अधिक तुला एक गोष्ट सांगून देतो, जास्त तेलाच्या भाज्या करत नको जो, कमी तेलाच्या भाज्या करत जाय. तेल वाया घालत नको जो, कमीत कमी तेल टाकत जाय भाजीत. हाताला लागते म्हटलं सारं तेल, चपा तेल लागते. एवढं तेल खाल्ल्यानं बरं होईन काय? पहिले तर बिमारी वाटते तेल खाल्ल्यानं जास्त. आणि तुला समजत नाही काय तेल टाकतो तू. आम्हाला नाही आवडत कमी तेलातल्या भाज्या. मला नाही आवडत कमी तेलाच्या भाज्या. कमी तेलाच्या भाज्या केल्या सारे करते. कमी तेलाची भाजी केली, कमी तेलाची भाजी केली, चांगली झाली, गोड झाली, लेकरही म्हणते, तुमचं पोरगाही म्हणते, फक्त तुम्हीच म्हणता भाजीत तेल कमी टाकत जाय म्हणून. थोडाच प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला भाजी स्वतःनी सज्जा आणि भाजी स्वतःच करता. मी करत नाही जात जाईल. तुम्हाला पटत नसेल महाची भाजी आणि महाच्या भाजी निसणं पटत नसेल, तुम्हाला जास्त वाया जात असेल तर तुम्ही निसत जा. चांगली गोष्ट सांगितली का तू अशी रागवतच निसती. तू हे सवय चांगली नाही आहे सुनबाई. चांगलंच सांगून राहिली. आता सध्या त्या हाती काही खर्च नाही आहे. तुला खर्च नाही करायला लागून राहिले घरात काही, म्हणून तुला काही वाटत नाही. जरासं करून पाय, मग माहित पडते. करा लागला म्हणजे कसं नेट लागते तर माहित पडते तुले. स्वतः सांभाळशील तेव्हा तुला माहित होईल काय असते म्हणून, कसं कसं घर चालवावं लागते म्हणून. कमी कमी याच्यात कसं हे करावं लागते. सारा आयतं भेटून राहिलं म्हणून आता तुला गुण सुचून राहिले. राहू दे आई, माहिती आहे मला किती कठीण आहे म्हणून घर चालवणं. माहिती आहे सगळं. माझ्या हाती असतं तर म्या किती चांगलं चालून दाखवलं असतं म्हटलं. तुम्ही देत नाही ना, स्वतःच्या हातात वेळा ठेवायला पाहिजे तुम्हाला. असलं सारे कामं होते म्हटलं. तुमच्या बोलाचेच हे आहे, दात आहे. वाटते का मी घर सांभाळू शकत नाही? येऊ सांभाळतो म्हटलं, मी घर येऊ सांभाळतो म्हटलं. तुम्ही हातात घेऊन ठेवला सगळं. मग हाती व्यवहार मी सांभाळून दाखवतो म्हटलं, तुमच्यापेक्षा चांगलं सांभाळून दाखवतो. तर तू हातातून व्यवहार सोडायला म्हणतो झाला पाहिजे. मोठे सांभाळणार आहे. हा सांभाळ एवढं वाटतं तुला. सांभाळ मग पुरा खर्च म्हणत नाही तर काय. तुम्ही हाती व्यवहार तर दिला पाहिजे. तुमचं मन तर झालं पाहिजे व्यवहार द्यायला मा हाती. पैसे चांगला सांभाळून दाखवतो तुमच्या घर मी. ठीक आहे. सगळा मी खर्च देतो त्यापाशी. सारा देतो, पैसे देतो मी. सांभाळतो त्या घर. तुला असं वाटतं ना मजा का म्हणून घर सांभाळून घे देतो मी. आता आज रात्री तुला सारे पैसे देऊन देतो. भराचा खर्च देतो पुरा. सोपं वाटते ना घर चालवणं. देतो साठी तर बरंच आहे. त्या सगळ्या घराचं सांभाळलं तर मला तरी मग राहायला भेटते. माझ्यात मागं तरी टेन्शन नाही राहत खर्चा पाण्याचं. जाऊ दे ना, घे मी देतोच आज त्यापाशी. देऊन देतो सगळं रात्री पैसे देऊन देतो त्यापाशी महिन्यावरचे. हो दाखवतो ना मी चांगलं घर चालवून दाखवतो तुम्हाला. कसं चालवतो पाय ना तुम्ही. सगळ्यात चांगलं घर चालवून दाखवतो मी तुम्हाला. त्या हुशारच आहे सासूबाई. त्याला असं वाटतं मी घर चालवतो काय आहे. त्याला वाटतं का माहिती सुनाशी बह्याडच आहे. घरच नाही चालवू शकत. अशा गोष्टी करते. पैसे असले तर कोण समजते घर कसं चालवा लागते. तर वाटतं काय मी त्याला घर सांभाळणं लयच कठीण आहे काय. दाखवतो येईल किती चांगली. मी याच्यापेक्षा चांगलं करून दाखवतो बा. घर चालून दाखवतो म्हणून. इले सोपं वाट राहिलं घर चालवणं. आता माहीतच पडते. आता रात्री पैसे देऊन देतो. नाही आता देऊन देतो ना अर्ध्या घंट्यात. काय रातची वाट पाहतो. काय देऊनच देतो ना. करतोच मोकळी आता. चलो म्हणा मग कसं नेट लागते माहित पडते. पैसा खर्च ठेवा लागते. पैसा हिशोब ठेवा लागते. मजाक नाही गोष्ट. काय ऍडजस्ट करावं लागते. ज्याला करावं लागते त्यालाच माहित आहे. मग समजा नेले काय असते. भाजीपाला वाया घालणं, भाजीत तेल मोठं लय टाकणं. काम करू थकून गेली. आता बसतो बुडून हाती व्यवहार देऊन दिला. पैसे दिले मस्त आराम करतो. झालं तेव्हापासून काम मस्त करावं लागते बापा. दिवस गेलो का नाही गेला नवरा बोलावते. चाले घरून आणि तमाशे यायचे. माहित अशी आहे भाजीत तेल कोण टाकतं, मीठ कोण जास्त टाकतं, लय यायच्या घरी. आणि काऊन गेला जीव. घर राहिलं तर कायचं टेन्शन नाही राहत. भाजी नाही कर लागत, पोई नाही कर लागत. मस्त बसायला भेटते. आई मस्त सगळं हाती देते. इथं सारं टेन्शनच आहे. मोठे यायच्या घरी सांगायला एक भांडीवाली ठेवत नाही, एक धुनीवाली ठेवत नाही. सारे काम मला करावं लागते. मोठे पण आहे लागन दुनिया भरायचा. कंदुसायला लागन कंजळल्या वानाचे. सुनबाई मी काय म्हणतो, बाहेर आपल्या इथं सिलेंडरवाला पैसे मागून राहिला तो. थांबा देतो आता. थांबा बसा. किती वेळ नाही आहे. लवकर दे. सिलेंडरवाल्याचे पैसे देऊन टाकतो. दूधवाल्याचे पैसे देऊन देतो. वाल्याचे पैसे दिले. प्रेसवाल्याचे त्याच्या ट्युशनचे पैसे दिले. तो वर तर खर्च राहिला. आणि भाजीपाल्याचा तर रोजचाच खर्च आहे. तो तर रोजच द्यायला लागते मला. आता सगळं हे झालंच म्हणा. आता पैसे देऊन सिलेंडरचे पाहता येते. मग अधिक तिला माहीत पडते काय करावं लागते म्हणून. चिंता लागते माहीत पडते. चिंता रोगच लागते. हे काय सिलेंडरचे पैसे आता दिले. लक्षात ठेव जा. देऊन दे त्याला. देऊन देऊ का तुम्हीच देता. तर एवढा भरोसा नाही का मावावर. मीच देतो ना. माझे मी का माझ्याजवळ ठेवासाठी पैसे मागितले समजा तुले. देऊन द्या. तिच्या हातात टाइम पैसा खेळत राहे. आता पैसे नाही राहत कसं मन दुकान पाय ना तिचं आता. वरचा तर सगळा खर्च झाला. आता काय करावं काय समजा ना. आता पार्लरले आता पहिले काही पार्लरले जाऊ नये. या बुडीच्या हातात व्यवहार होता. आता पार्लरले कधी जाणं नाही माय. आता तर पार्लरले जा वाटते मला. साऱ्या बाया पार्लरले जाते. आता पार्लरले जाऊ आज आहे ना. तर वॅक्स करून येतो. मस्त थ्रेडिंग करून येतो. मस्त आता सगळं काही करून येतो. चांगली दिसली पाहिजे. स्मार्ट आता व्यवहार आला ना आपल्या हाती. चांगलंच राहा लागते. मटकते बाहेर महिन्याच्या आता माझ्या पैसा राहायचा व्यवहार करायला दिलेला बुडीनं. मी महिन्याच्या जात जाईल. माझ्या बँकेत मी पैसे जमा करतो. आणि व्यवहार हाती आला तर तेवढं तर करावं लागेल जमा किंवा. आता होते माझे पैसे जमा. मस्त साडे घेत जाईन महिन्याच्या महिन्यात. कोण आहे विचारायला मला. मस्त आता सगळं खर्च करत जाईन. हाती पैसे होते तर पहिले विचारच पडे कसे मागा. बुडील पैसे मागतले तर बात तसं कळकळ करते. तशीच तर ते त्याला टाकासाठी चुमकी निसती पडबड करते. तिनं पार्लरले पैसे दिले असते का मला. माय बाई गुंजनचा फोन आला. बापरे नाही ते गुंजनला फोन केला. उचलतो बाई काय म्हणते तो. बोल गुंजन कशासाठी फोन केला. काय काम काढलं.
हो मी याच्यासाठी फोन केला का आम्ही म्हटलं सगळ्या मैत्रिणी डीमार्टले चाललो. तू चालतं का म्हटलं खरेदी करायले? चालत असेल तर चाल मग. तिथं पैसेच नसन ते सासूजवळचे व्यवहार आहे. आता पण माझी मैत्रिणी म्हणून तुला फोन केला एकदा येतं का नाही येत बा म्हणून. नाही तर तसेच चालवा फिराले कोड्डी. नवरा तुला पैसे देत नाही सासू तुला पैसे देत नाही. चल मग तशीच चल आमच्यासोबत. आता तसं नाही लागत मला. आता म्हटलं तुम्ही व्यवहार घेऊन घेतला माझा सोबतचा. आता मास म्हणजे पाहिजे काही टेन्शन नाही. आता मी येतो ना डीमार्टले चालता ना. आणि किती कसं चालतं तुम्ही? तू आपण संध्याकाळी जाऊ तेव्हा मी तुला फोनच करतो. काय ठीक आहे मग बाय. मस्त डीमार्ट मध्ये जाईन सगळी खरेदी करून घरचा किराणा घेऊन येतो. त्याच्यातच काय दुकानात आणायला पडते. डीमार्ट मध्ये स्वस्तही पडते. तेवढेच आपले पैसे वाचले का आपलाही खर्च करणं त्या अगोचा असते ना. डीमार्ट मध्ये तिथंच जाऊ आहे ना दुकानातला माल आणल्यापेक्षा. दुकानात महागाईला पडते. मी संध्याकाळी किराणा डीमार्टले जातो. सगळं म्हटलं किराण्याचं सामान मी तिथूनच घेऊन येणार आहे. वसून बाई तिथं जा लागते डीमार्ट म्हटले. आपलंच किराण्यातून दुकानातूनच सांग काय त्या डीमार्ट म्हटले जा लागते. किराणा दुकानातून ना तिथं किती महाग पडन त्याचा काय तुला अंदाज आहे? बाई तुम्हाला समजत नाही. तिथं महाग नाही तिथं स्वस्त भेटते. तिथं सूट असते उलट. हे तुम्ही डोक्यात भरणं बंद करा. उलट स्वस्त असते म्हणून लोक तिथून आणते. गाड्या भरते म्हटलं. नाही किती महाग आहे दुकानापेक्षा किती स्वस्त भेटते तिथं माल. ते कुठून आहे मला काय करावं लागते. मला काय घेणं नाही. किराणा नशी मतलब आहे. मला काय सस्ता काही कर तू महागान काही कर ते हाती व्यवहार तू पाच बस. आम्ही सामान कमी नेण्याचं जे लिस्टी आहे सगळं आणजो. कमी जमणार नाही आपल्याला. पर्सन हुशारी अगोची. झालं ना मग करतो मी बरोबर जा. बापरे आज तर त्याला खरेदी केली. लय मोठी गाडी भरवली. लय मज्जा आली शॉपिंग करून लय मस्त. नाही तर मी सासूबाई काही घ्यायच्या वेळेस नाकच लावे. आता जे वाटलं ते मी मनसोक्त घेतलं. मस्त आनंदानं सगळं घेतलं. लय सामान घेतलं बाई. पैसे होते तर सारच घेता आलं ना बाई. पाय बरं माझ्या हाती पैसे होते तर म्हटलं सगळं घेऊ शकली. नाही तर सासूच्या हाती होता सारा व्यवहार. आता काही हे गोष्ट घेताना ते गोष्ट घेताना लय स्वतःला घेऊ बाई माझ्या मैत्रिणी. तसंच असते स्वतःच्या हाती व्यवहार असला तर काही घेऊ शकतो. मनानं आपण सगळंच काही करू शकतो. आता पाय बरं तू हाती आला व्यवहार तर तुला सारच घेता आलं ना. नाही तर बस तेच ते माय पाय माईचं पाहुणे म्हटलं जाऊ बरं आहे. माई सासू नाही कोणी नाही. हाती सारा व्यवहार आहे तर मी सगळं घेऊ शकतो. सगळं विषय मग हातचा आहे ना. आता तू हातचं झालं बरं झालं त्या व्यवहार घेऊन घेतला. तशी काही देत होती का ती बुडी तुया हाती? कसा दिला होत्या सासून त्या हाती व्यवहार? बरोबर घेतला. बोलून चालून घ्या लागते बिचारे. करा लागते सगळं. मग लय वेळ होऊन राहिला. चल घरी अधिक वाट पाहिन माई सासू माय नवरा. आपण खा गेले जाऊ ना जरासं खाऊन घेऊन घेऊ. मग झालं घरी चाल खाऊन घेऊ. आपण रस्त्यानं खाऊन घेऊ. आपण नूडल्स खाऊ चांगले छान लागतात नूडल्स. खाऊ ना आपण नूडल्स. मला पण आवडतात. मग माय सासूचा कारभार सासूच्या हाती व्यवहार होता तर पाय किती बेकार तू फळा झाला. नाही झाडू घेणं तेवढं चांगलं घर आहे. झाडू पाहिजे. पण कधी तिनं झाडू घेतला नाही माझ्या सासून. फळा नुसता फळा. आता मला घ्यायला लागन चांगले फळ झाडू. पॉश फरचिले फळा घालायला होती माझी सासू. चांगला एक झाडू मलाच घेऊन यायला लागं. त्याच्या व्यवहाराच्या व्यवहार हाती होता तर तेव्हा तर कधी आणलाच नाही त्यानं झाडू. त्याला असं वाटे का झाडू किती माग पडते किती नाही असंच वाटे ना म्हणून नाही आले. आता मग हाती व्यवहार आता मीच घेतो. चांगला झाडू घेऊन येतो.